नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो. स्वागत आहे तुमचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्मच का स्वीकारला. जगामध्ये जेवढे म्हणून धर्मसंस्थापक होऊन गेले आहेत त्यापैकी 4 धर्मसंस्थापकाच्या धर्माचा केवळ भूतकाळातच जगभर प्रसार झाला एवढेच नव्हे तर आजही जगातील अफाट जनसंख्येवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते धर्मसंस्थापक म्हणजे बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि कृष्ण हे होत. या चौघांच्या व्यक्तिमत्वाची आणि धर्मप्रसार पद्धतीची एका बाजूला तर बुद्धाची दुसऱ्या बाजूला इतर तिघांशी तुलना केल्यास परस्परात बरीच तफावत आणि विरोध असल्याचे आढळून येते. आत्मस्तुती आणि अहंभाव यांच्यापासून अलिप्त हे खास वैशिष्ट्य चौघांमध्ये केवळ बुद्धातच दिसून येते. बायबल या ग्रंथात येशू ख्रिस्त स्वतःला मी देवाचा पुत्र असल्याचे ठासून सांगतो आणि ज्या कुणाला देवाच्या राज्यात म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल त्याने मी सांगितले तसे मानले तरच देवाच्या राज्यात म्हणजे स्वर्गात त्याला प्रवेश मिळेल, अन्यथा मिळणार नाही. दुसऱ्या नंबरवर मोहम्मद पैगंबराने तर ख्रिस्तापेक्षा एक पाऊल पुढेच टाकले आहे. त्याने स्वतःला अल्लाचा म्हणजे परमेश्वराचा संदेशवाहक किंवा दूत पैगंबर म्हणून घेतले आहे. त्यातही तो स्वतःला अल्लाचा शेवटचा दूत म्हणून घेण्याचा दावा करतो. त्याच्यानंतर कोणीही परमेश्वराचा संदेशवाहक किंवा पैगंबर किंवा दूत असणार नाही किंवा होणारही नाही. आणि म्हणूनच ज्या कोणाला संसारापासून मुक्ती हवी असेल व जन्नत म्हणजे स्वर्गात जागा पाहिजे असेल त्याने कोणतीही आशंका न बाळगता मोहम्मद पैगंबरालाच प्रेषित मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे. कृष्णाने तर येशू ख्रिस्त व मोहम्मद पैगंबराच्याही पुढे 2 पावले टाकलेली आहेत. केवळ देवाचा पुत्र किंवा शेवटचा दूत व पैगंबर म्हणून घेण्यात त्याला समाधान वाटले नाही. ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक म्हणून न घेता किंवा मी देव आहे असेही न म्हणून घेता कृष्णाने स्वतःला परमेश्वर म्हणजे देवादी देव म्हणजे देवाचा देव म्हणून घेतले आहे. त्यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा करावयास पाहिजे, त्याची आराधना करायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ होईल असे त्याने निक्षून सांगितले आहे. परंतु बुद्धाने मात्र स्वतःला वेगळी अशी उपाधी लावलेली नाही. ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखा अहंभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढही गायलेला नाही. बुद्धाने मी मानवाचा पुत्र असून एक सर्वसाधारण मनुष्य या नात्यानेच त्याने आपल्या धर्ममताचा आणि तत्वज्ञानाचा प्रसार केला आहे असे सांगितले आहे. इतरांसारखे त्याने स्वतःला खास दर्जा बनविलेला नाही आहे किंवा आपण अलौकिक अथवा चमत्कारिक आहोत असे सांगून लालूच दाखविली नाही. स्वतःच्या धर्माचा प्रसार केलेला नाही. तथागत बुद्धाने मार्गदाता आणि मोक्षदाता यातील फरक अगदी स्पष्टपणे दाखवून दिला आहे. ख्रिस्त, मोहम्मद किंवा कृष्णाने स्वतःला मोक्षदाता म्हणून घेतले आहे तर बुद्धाने स्वतःला मार्गदाता म्हटलेले आहे. या 3 धर्मसंस्थापकात एक फरक आहे, तो म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल अशी भूमिका ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि कृष्णाने घेतलेली आहे. तर किंबहुना आम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी अचूक असून त्याच्या अचूकपणाबद्दल कुणालाही शंका घेता येणार नाही. ते शंकेच्या पलीकडे आहे. परंतु बुद्धाने असा अचूकपणाचा दावा मात्र केलेला नाही. महापरिनिर्वाण सुत्तामध्ये आनंदाला उपदेश देताना बुद्ध म्हणतात, माझा धम्म हा तर्क, बुद्धिवाद आणि अनुभवाच्या आधारावर उभारलेला आहे. मी सांगतो म्हणून माझ्या अनुयायांनो सत्य स्वीकारायचा नाहीत, स्वतःच्या तर्काच्या आधारावर त्याला तपासून पाहिले पाहिजे आणि कालमानानुरूप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी आणि परिस्थितीनुसार सुसंगत वाटत नसेल तर ती मते त्यांना बदलता येते. एखाद्या सदाबहार वृक्षाप्रमाणे त्यांचा धम्म चिरकाल टिकावा हीच त्यांची अपेक्षा होती. गरज भासेल त्याप्रमाणे बौद्ध मतांमध्ये परिवर्तन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य बुद्धाने प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याही धर्मसंस्थापकाने आपल्या अनुयायांना दिलेले नाही किंवा तसे स्वातंत्र्य देण्याची धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटत असावी की अशा मुक्ती स्वातंत्र्याने त्यांना प्रसारित केलेल्या धर्ममतांचा डोलारा उद्ध्वस्त होईल व त्यांनी नमोनिशान देखील शिल्लक राहणार नाही. परंतु अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. जगातील कोणताच वैचारिक झंझावत आपल्या धम्मातला हलवू शकत नाही यांची बाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय. तर माहिती जर
चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नमो बुद्धाय.